पहा, भिवपुरी स्टेशनच्या बाजूला जे चिंचवली येथे रेल्वेचं गेट नंबर 23 आहे. काही वाहतूक समस्या निर्माण होत असल्याने रेल्वेने उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण रेल्वेच्या या उड्डाण पुलाबरोबर वाहतुकीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सुटणार आहेत. पण हे करता करता इथले स्थानिक रहिवासी आणि इथले स्थानिक शेतकरी बाधित होणार आहेत. त्या संदर्भात रेल्वेकडून त्यांना 25 मार्च आज तारीख असून विधिवत नोटीस आलेली आहे. पण या नागरी समस्यांपैकी काही समस्यांचा उहापोह मी या समस्त शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने करतो. हे उड्डाण पूल बांधताना काही शेतकऱ्यांची शेती जाणार आहे. आम्हा सर्व शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आमच्या शेतीला योग्य प्रकारे मोबदला शासनाने द्यावा, ही शासनाकडे आम्ही विनंती करत आहोत. तसेच काही शेतं अशी आहेत किंवा काही मालमत्ता, काही शेतं अशी आहेत की हे काम करताना ती शेतं विभागली जाणार आहेत. विभागली गेलेल्या शेतामुळे त्या जागेचं मूल्य कमी होणार आहे. पर्यायी शेतकऱ्यासाठी ती जागा निरुपयोगी ठरणार आहे. आम्ही अशी विनंती करतो की त्याही जागेला योग्य मोबदला द्या किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या अगदी लहानशी जागा उरत असेल तर रेल्वेने घेऊन ते योग्य दर द्यावा, अशी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी करतो. तसेच हे उड्डाण पूल बांधताना चिंचवली येथील ग्रामस्थांचे देखील काही अडचणी आहेत. यापैकी पहिली अडचण जी होणार आहे, गावात जर एखादा मयत झाला तर त्या अंत्यविधीच्या वेळी अगदी खूप सारा 2-3 किलोमीटर फिरून आम्हाला यावं लागणार आहे. तर आम्ही प्रशासनाकडे, रेल्वे प्रशासनाकडे विनंती करतो की आम्हाला एकतर पर्यायी रस्ता द्यावा अथवा भुयारी मार्ग काढून द्यावा. तसेच इथे दरवर्षीप्रमाणे गोविंदा उत्सव होतो, गणपती उत्सव होतो. मग रेल्वेच्या वरच्या पट्ट्यातील लोक गणपती गौरी विसर्जनासाठी गावात जातात, त्यांना सुद्धा तशीच समस्या उत्पन्न होणार आहे. सालाबाद प्रमाणे दरवर्षी येथे श्रीरामांच्या मंदिरात राम जन्मोत्सव होतो. त्यावेळी आपल्या तालुक्यातील बीड बुद्रुक येथून श्रीरामांची पालखी येते. त्या पालखीच्या मिरवणुकीला किंवा ती पालखी आणण्याला देखील खूप सारा त्रास होणार आहे आमच्या या ग्रामस्थांच्या. तसेच बाजूला जी शाळा आहे, मेडिकल कॉलेज आहे, यासाठी सुद्धा एक विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे. तर आम्ही रेल्वे प्रशासनाकडे शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी करतो की त्यांच्या जागेला योग्य मोबदला द्यावा. ज्या शेतकऱ्यांची विभागणी होणार आहे शेतीची, त्यांना त्या जागेचं आणखीन योग्य त्यांचं मूल्यमापन करून योग्य दर द्यावा व ग्रामस्थांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा योग्य त्यांना मार्ग काढून आम्हाला पर्यायी रस्ता द्यावा, एवढी रेल्वे प्रशासनाकडे शेतकऱ्यांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं चिंचवलीकर ग्रामस्थ करत आहोत.